हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आज खूप दिवसानंतर इतकं छान वाटत होतं, कारण आम्ही आलेलो आमच्या गावी आणि खूप दिवसानंतर गावी आलेलो. आणि गावी म्हटलं ना तर थंडीमध्ये यायला छान वाटतं. उन्हाळ्यात इतकं गरम होतं, पण सांगू थंडीमध्ये तर इतकी खूप दिवसानंतर आम्ही आलेलो, पण इतकी थंडी होती, खूप म्हणजे खूप भयानक थंडी होती. आम्ही चाललेलो शेतात, आमच्या शेतात आलेलो. शेतात जाताना अगोदर एक शेत लागलेलं आम्हाला, म्हणजे दुसऱ्यांचं होतं. आणि तिथं ना मस्तपैकी बघू शकता तुम्ही लिंबाची बाग आहे. पूर्ण लिंबाची झाडं होती सगळी, म्हणजे त्यांची जी बागच होती इतकी सुंदर आणि छान होती. त्या झाडाला पण इतके छान छान सुंदर असे लिंबू आलेले होते. आणि आता आम्ही चाललेलो आमच्या शेताकडे. इथे माझी मुलगी आणि आमचे शेजारचे काकू वगैरे ते होते सोबत. इकडे आम्ही आमच्या शेतात आलेलो, तर बघू शकता किती छान सुंदर अशी ज्वारी लावलेली होती. आणि इथे माझी मुलगी होती. खूप म्हणजे खूप दिवसानंतर आम्ही आलेलो, तर त्यामुळे खूप छान वाटत होतं. ऊन पण खूप लागत होतं, थंडी पण खूप वाजत होती. नेमकं काय होतं तेच कळत नव्हतं. तर इकडे माझ्या सासूबाई पण आलेल्या, आणि ऊन लागत होतं म्हणून मी ते एका साईडला सावलीला बसले होते. इकडे माझ्या मुलीला वाटत होतं की मम्मा व्हिडिओ काढते, फोटो काढते की काय, त्यामुळे ही माझ्या बाजूला येऊन बसली होती. इकडे माझ्या मुलाची पण चाललेली मस्ती. तो पण खूप खुश होता, खूप दिवसानंतर गावी आलेला, त्यामुळे तो पण खूप म्हणजे खूप जास्त खुश होता. छान वाटत होतं मुलांना गावी आल्यामुळे. तेच तेच आपलं मुंबईचं वातावरण, त्यामुळे थोडंसं गावी आलं ना खरंच खूप छान वाटतं, चेंज वाटतो थोडासा. इकडे हिला पण असं वाटत होतं की माझी मम्मी फोटो काढते की काय, त्यामुळे ती मला बोलत होती मम्मा माझे फोटो काढ, फोटो काढ. तिला असं दाखवलं मी तिचे फोटो काढते म्हणून, आणि क्लिप्स काढत होते. इतकी सुंदर अशी ज्वारी दिसत होती, खूप म्हणजे छान वाटत होतं. इकडे या साईडला झाडे लावायची कामं चाललेली. आमचे घरचे जेंट्स मेंबरच आहेत, ते तिकडे एका साईडला झाडे लावत होते. खूप जास्त ऊन लागत होतं. इकडे बघू शकता तुम्ही किती छान विहीर आहे, विहीर आमची. त्या विहिरीमध्ये पाणी सोडलेलं होतं एक साईडला. पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाणी असतं इथे, आता सध्या कमी होतं, पण खूप छान वाटत होतं. जास्त जवळ गेले नाही, कारण लगेच मुलं मागे येतात, त्यामुळे जास्त जवळ गेले नव्हते. इकडे एका साईडला बघू शकता तुम्ही छान असं पपईचं झाड आहे, आणि इकडे या साईडला डाव्या बाजूला रामफळ होतं. हे आहे पपईचं झाड, जे लावलेलं होतं विहिरीच्या साईडला. खूप छान असं वाटत होतं, खूप छान दिसतंय म्हणजे असं. आणि हे रामफळाचं झाड होतं आहे म्हणजे. इकडे आम्ही जेवणार होतो आता सगळे मिळून. जेवणासाठी इथे एक साईडला बसलेलो, इथेच आमच्या शेतात. इकडे माझ्या सासूबाई बसलेल्या, सासूबाईंच्या जाऊबाई होत्या. इथे सासूबाईंनी बोरं तोडायची चाललेली, बोरं वेचत होत्या त्या खाली पडलेली. हे आहे बोरीचं झाड, बोरांचं म्हणजे. त्यांचं चाललेलं खाली पडलेले छान गोड गोड होते ते बोरं उचलायची. माझी मुलगी पण हेल्प करत होती, त्या बोलत होत्या की इकडे ये म्हणून. मी म्हटलं तुम्ही वेचा, मी व्हिडिओ बनवते. इकडे ते पडलेले बोरं होते ते झाडाचे, ते वेचत होते, आणि खरंच खूप टेस्टी पण होते ते. ते खूप वेळ चाललेलं त्यांचं बोरं वेचायची, मुलं पण वेचत होती. हे जे आहे ते बोराचं झाड आहे. खरंच गावी आल्यावर इतकं छान वाटत होतं ना, आणि शेतात मस्तपैकी असं करमतं पण, म्हणजे खूप वेगळं वाटतं.
तर फायनली झालेले त्यांची बोरं वेचून. तर इकडे मी सासूबाईंना ब्लॉगमध्ये घेत होते, पण त्या बघत नव्हत्या. त्यांना म्हटलं आता तुमचा व्हिडिओ शो करते, त्या नाही बघितलं त्यांनी. तर इकडे बघा किती सुंदर अशा मिरच्या आलेल्या आहेत शेतामध्ये. तर झाडांना इकडे चाललेलं मिरच्या तोडायचं काम. खूप छान अशा मिरच्या आलेल्या तो मस्तपैकी अशा. तर इथे सगळे मिरच्या तोडत होते. तर झालेले सगळे कामं वगैरे, आमचं जेवण वगैरे पण करून झालेलं. जेवताना व्हिडिओ शूट करायचा होता, पण काय झालं सगळे असल्यामुळे माझ्या काही लक्षात नाही आलं नंतर व्हिडिओ शूट करायचं. तर खरंच खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. आणि आता संध्याकाळची वेळ झाली तर बघू शकता तुम्ही आजूरच किती छान वाटतं असं. आणि संध्याकाळी इतका गारवा सुटलेला. फायनली आम्हाला आता घरी निघायचं होतं म्हणजे. तर आम्ही निघालो घरी. संध्याकाळ झालेली, खूप लेट झालेला आम्हाला घरी निघायला. तोपर्यंत अंधार पडत होता. खूप छान असं वातावरण होतं बाहेरचं. आणि खूप दिवसानंतर गावी आल्यामुळे खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं आम्हाला. आणि शेतात आम्हाला लगेच निघायचं होतं दुसऱ्या दिवशी, त्यामुळे अगोदर आम्ही आलो शेतात. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया